नमस्कार. शकुंतला मॅथ्स अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी अजून एक पुढचा गुणधर्म, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत समृद्धतेमधील 3 समांतर रेषा व त्यांना छेदणाऱ्या छेदिका यांच्यामुळे जो गुणधर्म तयार होतो तो आज आपण पाहणार आहोत. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे की त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचं प्रमेय काय आहे हे आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. आता आपल्याला या लेक्चर मध्ये काय आहे तर 3 समांतर रेषेचा गुणधर्म अभ्यासायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण 3 समांतर रेषा काढूया. इथे काय सांगितले, 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म हे अभ्यासायचं आहे. मग आपल्याला काय काढावं लागेल, आधी 3 समांतर रेषा काढायला लागतात. तर बघा, रेषा L समांतर रेषा M ही दुसरी रेषा आणि ही आपली तिसरी समांतर असणारी ही तिसरी रेषा कोणती, L M N, ह्या 3 समांतर रेषा. आता या 3 समांतर रेषांना 2 छेदिका आपल्याला काढायच्या आहेत. तर बघा, इथे काढली आपण T1 ही छेदिका म्हणजे पहिली छेदिका आणि ही दुसरी काढली आपण T2 ही आपली काय झाली, दुसरी छेदिका. आता आपल्याला काय करायचंय, तर आंतरछेद कशाला म्हणतात मी तुम्हाला सांगते. तर आंतरछेद कशाला म्हणतात, आता इथे बघा, छेदिका T1 आणि छेदिका T2. तर छेदिका T1 काय करते, तर या L M N या रेषेंना बिंदू A, बिंदू B आणि बिंदू C मध्ये काय करते, तर छेदते. म्हणजे बिंदू A, B, C मधून जाते. आणि दुसरी जी छेदिका आहे T2 ही काय करते, तर ही T2 काय करते, बिंदू P, बिंदू Q आणि बिंदू R मधून जाते. हे काय आपल्या 3 समांतर रेषा आणि त्यांच्या T1, T2 या 2 छेदिका. आलं लक्षात. आता आंतरछेद कशाला म्हणायचं, तर हे जे T1 आहे या T1 मध्ये ज्या A या ज्या 3 समांतर रेषांना कुठे कुठे छेदले आहे, A, B, C इथे छेदले आहे. आणि छेदल्यानंतर या दोन्ही मधलं आतलं अंतर म्हणजे या 2 बिंदूच्या आतलं अंतर आणि या 2 बिंदूच्या आतलं अंतर हे काय झालेलं आहे, तर T1 छेदिकेने या 3 समांतर रेषांना छेदल्यानंतरचं आंतरछेद झालेलं आहे. तसंच इकडल्या बाजूला T2 या छेदिकेने रेषा L, रेषा M आणि रेषा N यांना अनुक्रमे PQR याच्यामध्ये छेदल्यानंतर जे PQ आणि QR जे अंतर तयार झालेलं आहे ते अंतर काय असणार आहे, तर हे आंतरछेद असणार आहे. म्हणजे आता इथे बघा, आपल्याला काय बघायचंय, तर 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांच्या गुणधर्माचं प्रमेय पाहायचंय. तर प्रमेय काय सांगतंय, आता इथे बघा, प्रमेय हे तर लक्षात आलं ना की 3 समांतर रेषा आणि त्यांचं ज्या छेदिका आहेत त्याच्यामुळे तयार झालेले आंतरछेद कशाला म्हणायचे, AB, BC, PQ, QR हे काय आहेत, आपले आंतरछेद आहेत. आलं, हे तर लक्षात आलंय ना. तर आता आपण प्रमेय तयार बघूया. प्रमेय तयार म्हणजे प्रमेय बघूया की काय आहे. तर प्रमेयात काय सांगितलेलं आहे की 3 समांतर रेषा, 3 समांतर रेषांनी एखाद्या छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाचे गुणोत्तर हे त्या रेषांनी इतर छेदिकेवर, इतर कोणत्याही दुसऱ्या किंवा इतर काय किंवा दुसऱ्या, ते रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर
तयार केलेल्या आंतरछेदाच्या गुणोत्तरा एवढे असते. हे काय आपलं प्रमेय. आलं लक्षात? हे आपलं प्रमेय आहे. इथं बघा, 3 समांतर रेषांनी एखाद्या छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाचे गुणोत्तर. म्हणजे ही 3 समांतर रेषा, ही पहिली छेदिका आणि हे AB आणि AC चं गुणोत्तर. म्हणजे AB आणि ABC काय आहेत आपले, तर आंतरछेद आहेत. हे कशाशी बरोबर असणार आहे, तर TQ या दुसऱ्या छेदिकेवर या 3 रेषांनी म्हणजे हे जे अंतर तयार केलेलं आहे PQ आणि QR यांच्याशी काय असणार आहे, यांच्या गुणोत्तराच्या बरोबरीने असणार आहे. म्हणजे गुणोत्तरात बरोबर असणार आहे. हे झालं मी तुम्हाला शाब्दिक भाषेत तुम्हाला सांगितलं. आता इथं बघा, आता प्रमेय झाल्यानंतर आपलं नेहमी काय असतं, तर पक्षामध्ये काय, फक्त जी आपण आकृती काढून घेतली त्या आकृतीचं काय करायचं, तर गणितीय भाषेत आपल्याला मांडून घ्यायचं. इथे काय काय आहे, रेषा L समांतर रेषा M समांतर रेषा N, हे काय आहे, व आता ही झाल्या 3 समांतर रेषा व T1 ही छेदिका काय करते, T1 ही छेदिका काय करते, तर T1 ही छेदिका व T2 ही छेदिका काय करते, रेषा LM ला रेषा L, M, N यांना अनुक्रमे बिंदू A, B, C व बिंदू P, Q, R मध्ये छेदते. हे झालं आपलं पक्ष. म्हणजे जे गणितात दिसतंय ते फक्त गणितीय भाषेत आपल्याला मांडायचंय, बस एवढं झालं पक्ष. आता प्रमेय झालं, पक्ष झालं, त्याच्यानंतर काय येतं आपलं, नेहमी साध्य येतं. तर साध्य काय आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आंतरछेदाचं म्हणजे T1 या छेदिकेनं तयार केलेले आंतरछेद कोणते, AB चे BC शी असलेले गुणोत्तर हे काय असणार आहे, T2 चे PQ आणि QR शी असलेले गुणोत्तर नेहमी बरोबर असणार आहे. हे काय आपलं साध्य झालं. आलं? आता साध्य झाल्यानंतर आपले नेहमी काय येते, तर रचना येते. आपल्याला साध्य मिळवायचंय म्हणून आपण नेहमी रचना तयार करतो. तर रचना तयार करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये एक त्रिकोण तयार करायचा आहे. त्रिकोण तयार करण्यासाठी काय करायचंय, तर बिंदू P म्हणजे रेषा PC काढायची. ही रेषा PC काढायची आणि ती जी रेषा आहे PC ही काय करते, तर M म्हणजे M या रेषेला बिंदू D मध्ये छेदते. इथे बिंदू D मध्ये छेदते. मी म्हणजे डॉट काढण्यापेक्षा डायरेक्टच रेषा काढते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं D मध्ये छेदते. आता इथे बघा रचना काय केली आपण, तर रेख किंवा रेषा BC काढा व ती रेषा M ला बिंदू D मध्ये छेदते. हे काय आपली रचना झाली. आता रचना झाल्यानंतर आपण काय करतो, तर सिद्धता काढतो. इथं बघा सिद्धता. आता सिद्धता काढायची म्हणल्यानंतर आपल्याला आपण जे रचना केली त्याच्यावर बघायचं. सिद्धता खूप सोपी आहे. याच्यामध्ये फक्त प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरूनच सिद्धता केलेली आहे. तर आपल्याला इथे 2 त्रिकोण पाहायचे. सगळ्यात पहिल्यांदा हा त्रिकोण बघा, त्रिकोण ACP. त्रिकोण
ACP मध्ये काय आहे तर AP समांतर काय आहे BD, बाजू AP समांतर रेषा म्हणजे आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये काय आहे एका बाजूला समांतर असणारी दुसरी रेषा म्हणजे AP समांतर रेषा BD, आणि ही काय करते तर त्रिकोणाला उरलेल्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते. म्हणून काय करायचं आता हे AB भागिले BC बरोबर PD भागिले DC, म्हणजे AB चे BC शी असलेले आपलं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामधलं आपलं जे हा त्रिकोण दिसतो हा काय करतो AB भागिले BC आणि PD भागिले DC असं प्रमाणात छेदतो. AB भागिले BC बरोबर याची बाजू याच्याशी यायला पाहिजे, नाहीतर AB भागिले BC आणि CD भागिले AB भागिले BC आणि CD भागिले DP असं करू नका. AB भागिले BC आणि याच्या समोरचीच बाजू कोणती PD भागिले DC असं घ्यायचं. PD भागिले DC हे कशावरून तर प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, हे आपलं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय हे आपलं काय आहे विधान नंबर 1 आहे. आता दुसरा त्रिकोण कोणता PCR, त्रिकोण PCR मध्ये इथे कोणत्या बाजूला कोणती रेषा समांतर आहे तर बाजू CR ला CR समांतर रेषा कोणती आहे DQ, रेषा DQ. आता इथे बघा ते ही समांतर रेषा काय करते तर या बाजूने प्रमाणात विभागते. मग काय तर PD चे DC शी असलेले गुणोत्तर PQ चे QR शी असलेल्या गुणोत्तराच्या बरोबर असणार आहे. मग हे आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार काढायचं की PD भागिले DC बरोबर PQ भागिले QR. हे काय आपलं कशावरून काढले प्रमाणाचे मूलभूत प्रमेय असं शॉर्ट मध्ये लिहिलं तरी चालतं. कारण काय वेळेस काय होतं परीक्षेमध्ये एवढं सगळं लिहित बसायला जर वेळ नाही पुरला तर ह्या सगळ्या शॉर्टकट मध्ये प्रमाणाचे मूलभूत प्रमेय असं शॉर्टकट मध्ये लिहायचं, एवढं एक्झामिनर समजून घेतो. आता 1 व 2 वरून काय लक्षात येणार आपल्याला AB भागिले BC बरोबर PD भागिले DC बरोबर PQ भागिले QR. हे कशावरून विधान 1 व 2 वरून 1 व 2 वरून. आता हे तीन एकमेकांना कसे आहेत सारखे आहेत म्हणल्यानंतर AB चे BC शी असलेले गुणोत्तर आणि QR चे PQ चे QR शी असलेले गुणोत्तर काय असणार आहे तर सारखे असणार आहे. म्हणून आपल्याला साध्यच काय करायचं AB चे BC शी असलेले गुणोत्तर. प्रत्येक वेळेस साध्य म्हणजे पुढची स्टेप लिहिताना एकदा पाठीमागे वळून बघायचं की आपण साध्य काय काढतोय, म्हणजे कुठं चुकत तर नाही ना हे आपल्या बरोबर लक्षात येते. मग AB चे BC शी असलेले गुणोत्तर PQ चे QR शी असलेले गुणोत्तर हे काय आहे बरोबर आहे. हे कशावरून काढलं आपलं हे आपलं इथं विधान 3 दिलं आणि 3 वरून इथं लिहायचं 3 वरून जे विधान तयार करून आपण त्याला नंबर लिहित चला, म्हणजे स्पष्ट होत जाते की आपण स्टेप कशा लिहिलेल्या आहेत. आलं लक्षात. 3 समांतर रेषा सुरुवातीला काय सांगितलं 3 समांतर रेषा यांनी तयार केलेले आंतरछेद यांचं गुणोत्तर दुसऱ्या छेदिकेने तयार केलेल्या 3 समांतर रेषेच्या आंतरछेदाच्या गुणोत्तरा एवढे असते. हे आपला काय होतं तर प्रमेय होतं. तर याच्यावरून आपण AB आणि BC हे काय आंतरछेद या आंतरछेदाचं गुणोत्तर म्हणजे AB BC चं गुणोत्तर या दुसऱ्या आंतरछेद PQ आणि QR शी बरोबर आहे किंवा सारखे आहे हे आपण सिद्ध केलेलं आहे. तर लक्षात आलंय. जर काही अडचण वाटत असेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ज्या अडचणी येतात त्याचं निरासन करता येईल आम्हाला. आलं लक्षात. हे आजच्या लेक्चर मधलं हे आपलं प्रमेय आहे आणि आता याच्यानंतर आपल्याला
सराव संच 1.2 घ्यायचा आहे. त्याआधी आपण आतापर्यंत म्हणजे सराव संच 1.2 घेण्यासाठी जे जे प्रमेय जे जे गुणधर्म अभ्यासले आहेत ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये अभ्यासणार आहोत. एकदम शॉर्टकट मध्ये जे जे काही अभ्यासून झाले ते एकदम शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला पुढच्या लेक्चर मध्ये सांगणार आहे. तर तुम्ही जे प्रमेय लिहिले सांगितलेले आहे ते वही पेन घेऊन स्वतःच्या नोटबुक मध्ये स्वतःच्या नोट्स तयार करा. कारण जेवढ्या आपण स्वतःच्या नोट्स तयार करू तेवढ्या त्या आपल्याला फायदेशीर असतात आणि लक्षात राहायला पण खूप सोपं असतं. आजच्या लेक्चर मध्ये एवढंच पाहूया. चला, धन्यवाद. आणि लेक्चर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.